मित्रांनो, मी तुमचा आपला कार्तिश आणि मी तुमच्या सोबत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आताचा सीन असा आहे की आता चाललोय मी सध्या गॅरेजमध्ये. आता वाजतात सकाळचे 9 आणि काहीतरी इश्यू झाला गाडीत, तर त्याच्यासाठी चाललोय आणि त्याच्यानंतर मला जायचं RTO ऑफिसला. त्याच्यामुळेच मी दुरुस्त करते गाडी. बघूया पुढे कसं काय होतं. आणि आता मी रेडी झालेलो आहे असा. तर लेट्स सी काय होतं पुढे. तुम्हाला मी सांगेन तेव्हाच सांगेन मी का चाललोय RTO ऑफिसला. जेव्हा तिथे पोचीन तेव्हाच सांगेन, पूर्ण प्रोसेस तुम्हाला समजेल. तर आता बघू कसं. चला गाईस, तर निघूया आता. गॅरेजला गेल्यावर भेटतो तुम्हाला. एक खड्ड्यावाली स्पीड ब्रेकर आले ना का मला थोडी गाडी कंट्रोल करायला लागते. बाकी तर मजा येते मित्रांनो. तर बघूया कसं काय होतं पुढे काय. 1.2 दिवस व्लॉग नाही केलाय. आता आज मी म्हटलं ब्लॉग स्टार्ट करूयाच. रेग्युलर करायचं जसं पण आपल्याला. कॉपीराईट ही स्टोरी मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगेन, पण त्याच्यानंतर मी डिमोटिवेट झालो पूर्णपणे. त्याच्यामुळे मी नाही केला ब्लॉग असं म्हणू शकता. तर काही आता गाडीचं काम झालेलं आहे आणि आता जायचं आहे पहिलं तर घरी, नंतर नाश्ता करून मग RTO ऑफिसला जायचा माझा प्लॅन आहे. तर आता घरीच चाललोय सध्या. कुत्रा बघा काही इथे. काही मोठं ब्लॉग आहे हा, मोठं ब्लॉग. मला ना RTO ऑफिसला जाताना काढायला त्रास होईल, कारण का तुम्हाला सांगतो, तिथे एकतर RTO असतं, म्हणजे पोलीस वगैरे असतात हायवे वरती जाताना. त्याच्यामुळे मला आज शूट करायला भेटणार नाही. त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला तिकडे गेल्यावर आता घरी गेल्यावर तुम्ही नाश्ता करताना दिसेल तुम्हाला, पण त्याच्यानंतर डायरेक्ट तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवेन कसा काय विषय होतो. आता मी आलोय घरी आणि आता नाश्ता तुम्हाला दाखवतो. नाश्ता आहे भाजी, हे बघा बटाट्याची भाजी. फ्लॅश ऑन करून दाखवलं तुम्हाला. आणि चपाती हे बघा. नाश्ता करतो, नंतर तुम्हाला भेटतो आणि कसं काय नंतर तुम्हाला सांगतो. जेव्हा मी तिथे जाईन पोहोचीन तेव्हा मी तुम्हाला सांगेन. गाडीचाच विषय आहे. तर मित्रांनो निघूया आता. पोचल्यावर भेटूया तुम्हाला डायरेक्ट. ट्रॅफिक जाम आहे पुढे. आम्ही पण फसलो इथेच. इथे मेन कापरवाडीला ट्रॅफिक असतो. माजुरा कापरवाडी भरपूर भरलेला असतो ट्रॅफिक. गाईज अजून एकदा ट्रॅफिक भेटलेली आहे इकडे. वन मोर टाइम. तर मी आलो आहे मेन गाडीचा ग्रीन टॅग करायला. माझ्या रिझन इज की मला गाडी घ्यायची होती यंदा, पण फोन घेतल्यामुळे गाडी घ्यायची. तर त्याच्यामुळे गाडीच्या मेच्या आधी येईल पुढच्या जनरली. पण मेन सीन असं आहे की गाडी आत्ताच आयफोन घेतला, महिना नाही झाला आहे. महिना झाला आहे. त्याच्यानंतर मी आता आयफोन घ्यायला गेलो तर गाडी घ्यायला गेलो तर वाट लागेल. बघतायत केसी नंबर बघतायत, पण तो थोडासा घाण झाला आहे, गंजला टाईप झाला आहे. तर दिसणार माझ्या अंदाजाने. सीन असं आहे की त्यांना दिसतो तर आहे केसी नंबर. आता बघू मेन साहेबांना बोलायला गेलं, त्यांनी पास केली तर ठीक आहे. तर मी धुतलेली गाडी काल मस्तपैकी. तो प्रॉपर होण्यासाठी बाकी सगळं वर्किंग कंडिशनमध्ये. फक्त बॅक लाईट चालत होती, ब्रेक लाईट
ती प्रॉपर करून आणली, जसं तुम्ही बघितलं. गॅरेजला गेलेलो सकाळी तर बघूया पुढे कसं काय होतं, सांगतो मी तुम्हाला, अपडेट देतो. ते आपण लक्की आहोत इकडं असल्यामुळे राहिलं, नाही तर खाली ॲक्टिवाचा असतो ना, नंबर गेला असता. जसं तुम्ही बघितलं आता ते बोलले की चेसी नंबर गेम असतो, चेसी नंबर गेला की विषय संपतो. तर चेसी नंबर आपला प्रॉपर होता, कारण आपला पेट्रोलच्या टाकीचा तिथं असतो खाली, आणि जो ॲक्टिवाचा असतो तो एकदम खाली असतो, एकदम बॉटमला. मग तिथे चिक्कल लागतो आणि ते खराब होऊन जातं. 5 वर्षातच खराब होऊन जातो, तो दिसतच नाही. तुम्ही पासिंग करू शकता परत पहिल्यांदा, परत 5 वर्षासाठी तुम्ही पासिंग करू शकता, असा विषय झाला. तर आपली होऊन जाईल बहुतेक, आता साहेब बघू काय बोलतात. 90% तरी होऊनच जाईल, फक्त गाडीच्या कंडिशनवर काय वाट लावली नाही पाहिजे त्यांनी. पण गाडी कंडिशनमध्ये तर आहे, चांगली दिसते तर आहे प्रॉपर. म्हणजे 7-8 वर्ष झालेल्या गाडी आणि तिने जपली नसेल गाडी, आणि हे माझ्या गाडीसोबत जर कॉम्पिटिशन गेलं तर तो हारणार, कारण माझी गाडी त्या कंडिशनमध्ये आहे तशी प्रॉपर एकदम. हे बघा एकदम कंडिशनमध्ये प्रॉपर, हे बघा एकदम प्रॉपर कंडिशनमध्ये. तर काहीच आपल्या गाडीची पासिंग झालेली आहे आणि आता आपण चाललेलो आहे घरी. तर तुम्हाला घरी जाऊन भेटतो आणि पूर्ण प्रॉपर प्रोसेस सांगतो त्यांची, कसं काय काय सगळं घडलं, कसं काय झालं सगळं ते. मला शूट नाही करता आलं, कारण मी प्रॉपर त्याला दाखवत होतो चेसी नंबर वगैरे सगळं काही. तर हां, भेटूया तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावर, कारण मध्ये रोडवर तर शूट नाही करता येणार असं जनरली. त्याच्यामुळे आता डायरेक्ट घरी गेल्यावर भेटतो तुम्हाला. एक जिरा सोडा घेतला रिफ्रेशमेंटसाठी. गरम होतोय खूप, गरमी हद्दीच्या बाहेर चालू आहे. तुम्हाला दिसत असं नाही आहे का नाही माहिती नाही, पण स्टील खूप जास्त गरमी आहे, त्याच्यामुळे थोडंसं आता जिरा सोडा घेतला. नंतर जाऊया घरी आणि भेटूया तुम्हाला, सांगतो तुम्हाला सगळी धोरणं तिकडची कशी झाली. सीन असा होता की मी पहिला गेलो तिकडे ना, मग त्याच्यानंतर माझं पहिलं ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं ग्रीन टॅक्स भरण्यासाठी. ऍप्लिकेशन केल्यानंतर त्या साहेबांची अपॉइंटमेंट घेतली, म्हणजे जे सर होते मोठे, जे गाडी आयडेंटिफाय करणार होते, बघणार होते, क्रॉस चेक करणार होते, प्रॉपर चालते कंडिशनमध्ये आहे का नाही ग्रीन टॅक्स वाढवण्यासाठी. तर त्यांची अपॉइंटमेंट घेतली. मग ते 15 मिनिटांनी ते अवेलेबल होते, ते 15 मिनिटं लागली, 15-20 मिनिटं जवळ त्यांना. त्याच्यानंतर त्यांनी सगळं चेक केलं, ब्रेक लाईट, इंडिकेटर, परत चालू होते की नाही, सेल्फ मारून सगळं काही चेक केलं, म्हणजे करायला सांगितलं मला, चेक दाखवायला सांगितलं मला सगळं काही. आणि मग त्याच्यानंतर ते सगळं दाखवल्यावर नंतर चेसी नंबर दाखवायला सांगितलं. मग ते सगळं काही झाल्यानंतर झालं मग काम माझं. तर अशा प्रकारे आमचं काम झालं पूर्णपणे. जर तुम्ही कधी स्वतःच्या गाडीचं जर करताय, किंवा तुमचा मित्र जरी करायला चालला ग्रीन टॅक्स भरायला चालला, तर त्याला सांगायचं सगळ्या लाईट्स पहिलं चेक कर, इंडिकेटर्स, ब्रेक लाईट, सगळं काही चेक कर. तर एवढा विषय झाला. मी म्हटलं गाडीचा विषय आहे तर गाडीवर फिरता सांगूया तुम्हाला. तर अशा प्रकारे आमच्या गाडीची पासिंग झाली चांगल्या रीतीने, आणि आता 5 वर्ष आमच्या या गाडीचं टेन्शन नसणार. पण आपल्याला येणाऱ्या वर्षाच्या आतच आपल्याला गाडी आणायची चांगली, ही काय आपल्या लोकांसाठी ठेवायची. तर बघू कसं काय होतं, प्रेम दाखवा मित्रांनो. आणि बस असंच काहीतरी होता सीन. तर बघूया पुढे ब्लॉग कंटिन्यू केला तर करू, नाही तर व्हिडिओ आवडले तर तुम्ही त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटायला लवकरच स्क्रीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.